नमस्कार शेतकरी मित्रांनो, सीमा डेअरी फार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, ज्या मित्रांना नवीन दूध व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। कारण ज्यांच्याकडे जमीन कमी आहे आणि ज्यांच्याकडे भांडवल कमी आहे त्यांनी नेमका दूध व्यवसाय सुरुवात कसा करायचा आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आपल्या गोठ्यातील सकाळपासून ते सायंकाळपर्यंत गोठ्याचं नियोजन आज आपण बघणार आहोत। तर बघू शकतो की सकाळी आल्याच्या नंतर सुरुवातीला आपली सर्व जनावरे बसलेली असतात। त्यानंतर यांच्या पाठीमागे आल्याच्या नंतर आपल्याला समजून जातं की नेमकं कोणतं जनावर माझ्यावरती आलेलं आहे आणि कोणतं आलेलं नाही आहे। त्यासाठी सकाळी आल्याच्या नंतर कोणतं जनावर माझ्यावर आले हे चेक करून घेणं सुरुवातीला खूप महत्त्वाचं आहे। कारण हा सुरुवातच्या दिवसाच्या सुरुवात याच्यापासूनच झाली पाहिजे। तर त्यानंतर आल्याच्या नंतर आपण पूर्ण साफ करून घेतो गोठा वगैरे, आणि गोठा वगैरे स्वच्छ करून घेण्यात आपल्याला एक 20 ते 25 मिनटं लागतात। पूर्ण 16 ते 17 जनावरचा या साईडला काय आहेत आणि पाठीमागच्या साईडला काय आहेत। आपण काही दिवसाच्या नंतर या साईडला गोठा करणार आहोत। आपण इकडे एक शेड मारून घेणार आहोत याचं। मित्रांनो, जेव्हा आपण सुरुवात केली होती तेव्हा शून्यातून सुरुवात केली होती वडिलांनी, आणि आता बघू शकतो की आपला 16 ते 17 जनावरांचा गोठा थोडा वेळ लागला, कारण भांडवलाची कमतरता आणि शेती कमी असल्यामुळं आपण शून्यातून सुरुवात केली। तर सकाळी आल्याच्या नंतर 4:30ला दुधाला सुरुवात केली जाते। दूध वगैरे काढून घेतल्याच्या नंतर जवळपास एक अर्धा तास दुधाला लागतो, अर्धा तासाच्या वरती। दूध वगैरे काढून झाल्याच्या नंतर जनावरांना थोडं पाणी दाखवलं जातं। जनावरांना सकाळी आल्याच्या नंतर जनावर पाणी वगैरे पिऊन घेतात, कारण आपली बंदिस्त गोठा असल्यामुळे पाणी दाखवावं लागतं। त्यानंतर आपण त्यांना वाळली वैरण देतो, सोयाबीनचं काढ देतो, सध्याला आपल्याकडे अवेलेबल आहे। तर सोयाबीनचं काढ आपण त्यांना एक टब देतो जनावरांच्या वजनाच्या नुसार, किंवा जे जनावरं दुधाचे आहेत त्यानुसार, वजनानुसार किंवा दुधाच्या पारड्या आणि कालवडींना आपण वाळली वैरण टाकून दिल्याच्या नंतर आपण जवळपास मग 1 तासाच्या नंतर जवळपास 7 ते 7:30ला गोठ्यामध्ये परत येतो। परत आल्याच्या नंतर जनावरांना आपण जो TMR पद्धतीने चारा कट केलेला असतो, कुट्टी केलेला असतो, त्यावरती आपण कुट्टी जनावरांना वजनानुसार किंवा गाभण किंवा वेलेली जनावरं याच्या वजनानुसार आपण TMR पद्धतीने चारा देत असतो त्यांना। आपण बघू शकतो की 8 वाजता आपण 8 ते 8:30ला जनावरांना TMR पद्धतीने चारा देतो त्यांना। चारा देऊन झाल्याच्या नंतर जवळपास 9पर्यंत 9 ते 9:30पर्यंत आपली जनावरे चारा वगैरे खाऊन घेतात, आणि चारा वगैरे खाऊन घेतल्याच्या नंतर आपण 9:30 वाजता पाणी दाखवतो आपल्या जनावरांना। पाणी एक 15 ते 20 मिनटं आपल्या जनावरांना पाणी दाखवायला लागतात, कारण बंदिस्त गोठा आहे। 10 वाजता गोठ्यातील कामं उरकून घेतली पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी, आणि त्यांना होईल तेवढा रवंत करायला वेळ दिला पाहिजे। कारण जेवढा रवंत चांगला होईल आपल्या जनावरांचा, तेवढा आपलं गोठ्यातील दुधाचं उत्पादन 100% वाढणार आहे। हे शेतकरी मित्रांनी समजून घेतलं पाहिजे की त्यांना रवंत करायला वेळ दिला पाहिजे। कारण आपण दिवसभर जर त्यांना चारा टाकू तर आपलं चारा जास्त लागेल, आणि दूध जेवढी जनावर देईल तेवढंच द्यावं लागेल। त्यासाठी चारा फक्त वेळेनुसार देणं खूप गरजेचं आहे, आणि त्यांना 6 ते 7 तासाचा आराम देणं खूप गरजेचं आहे। दुपारच्या वेळेस फक्त एक फेरफटका मारला पाहिजे, कारण दुपारी पण कळतं की आपले जनावर दुपारच्या वेळेस कोणतं माझ्यावरती आले। एक तर जनावरे सकाळच्या वेळेस येतात, म्हणजे रात्रीच्या वेळेस आपण सकाळी चेक केलं पाहिजे, आणि एक दुपारच्या वेळेस। त्यासाठी दुपारी आलेली जनावरे माझ्यावर आलेली उद्या सकाळी भरवली तरी चालतील, आणि सकाळी आलेली जनावरे संध्याकाळी भरवली तरी चालतील। हे झालं आपलं। परत आपण गोठ्यातील कामाला 3 वाजता सुरुवात करतो। 3 वाजता आल्याच्या नंतर आपण शेण वगैरे ओढून घेणं किंवा गोठा वगैरे स्वच्छ करून जनावरांना धुवून घेतलं जातं, स्वच्छ केलं जातं त्यांना, आणि पाणी वगैरे दाखवलं जातं आल्याच्या नंतर। आणि त्यांना मग परत सकाळचं जे नियोजन असतं त्यानुसार वाळली वैरण टाकली जाते सुरुवातीला आल्याच्या नंतर। वाळली वैरण टाकून दिल्याच्या नंतर त्यांना परत पाणी पाजवलं जातं, कारण वाळली वैरण खाल्ल्याच्या नंतर जनावरं चांगल्या प्रकारे पाणी पितात, आणि आपला फॅट आणि SNF चांगल्या प्रकारे वाढू शकतो। आपण पाणी वगैरे दाखवून घेतो 4:30 ते 5पर्यंत, आणि 5ला आपल्या गोठ्यातील दुधाला सुरुवात केली जाते सकाळच्या वेळापत्रकानुसारच। आणि जवळपास 5:30 ते 6ला आपल्या गोठ्यातील पूर्ण काम झालेलं असतं। 6 वाजता दूध वगैरे काढून घेतली जातात, आणि त्यानंतर जनावरांना तेच सकाळी जसं आपण TMR पद्धतीने चारा देतो, मिनरल मिक्सचर वगैरे पूर्ण मिक्स करून आपल्याला जनावरांच्या वजनानुसार किंवा जी दुधाचे आहेत त्यांना थोडं जास्त प्रकारे आपण चारा आपल्या गोठ्यावरती दिला जातो। आणि 6 वाजता आपल्या गोठ्याचं काम
संपलं जातं. त्यानंतर आपण थेट सकाळी असंच हे दिवसभराचं नियोजन जे सकाळीपासून चालू असतं हे पूर्ण वेळ केलं जातं. शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला गोठा सक्सेस करायचा असेल तर आपल्याकडे भांडवल नसेल तर सुरुवातीला छोट्या कालवडी किंवा पारड्यांपासून संगोपन करा. क्षेत्र कमी असेल तर नेमका दूध व्यवसाय करायचा कसा. आपण वाळल्या वैरणीचं नियोजन होईल तेवढं आपल्या गोठ्यावरती केलं तर आपल्याला हा व्यवसाय 100% परवडतो. कारण वाळली वैरण कमी पैशामध्ये 2 ते 2.5 रुपये किलोमध्ये आपल्याला आपल्या गोठ्यावरती भेटून जाते. त्यासाठी होईल तेवढा वाळल्या वैरणीचा स्टॉक करणं गोठ्यावरती खूप महत्त्वाचं आहे. कारण वाळली आणि हिरवी वैरण जर जास्त उपलब्ध नसेल तर आपण वाळल्या वैरणीवरती गोठा सक्सेस करू शकतो. फक्त त्याला थोडाफार हिरवा चारा असणं खूप गरजेचं आहे. तरी नवीन ज्यांना दूध व्यवसाय सुरू करायचा आहे आपण कमी भांडवलात आणि छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. हळूहळू आपला गोठा नक्की सक्सेस होऊ शकतो. त्यासाठी छोटी सुरुवात करा आणि विचार मोठे करा. कारण बघू शकतो की आपला जवळपास 17 जनावरांचा गोठा बघू शकतो आपण. या साईडला काही आणि पलीकडच्या साईडला आपण घरच्या कालवड्या आणि पारड्या घरच्या घरी तयार करतो आपल्या गोठ्यावरची. कारण 1-1.5 लाखाच्या गायी घेणं आणि घरी आल्याच्या नंतर दूध न देणं ही फसवणूक आपल्याला कुठेतरी गोठा आपला लॉसमध्ये जाऊ शकतो. या पूर्ण घरच्या पारड्या आपण आता तयार केलेल्या आहेत गोठ्यामध्ये. यामध्ये काही गाभण आहेत आणि काही दुधावरती आहेत. तर घरच्या कालवडी आणि पारड्या संगोपन केल्याशिवाय दूध व्यवसाय 100% सक्सेस होऊ शकत नाही. फक्त दुधाच्या पैशावरती आपण गोठा सक्सेस करू शकत नाही. तर वर्षातून 2 ते 3 कालवडी किंवा 2 ते 3 पारड्या गोठ्यावरती तयार होणं ही महत्त्वाची बाब आहे. तरी नवीन मित्रांनी सुरुवात करण्या अगोदर या गोष्टीचं पूर्ण नॉलेज घेणं गरजेचं आहे. दिवसभराचं वेळापत्रक आपण जवळपास 5 ते 6 तासच गोठ्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. कारण जास्त वेळ दिला तर आपल्याला दूध व्यवसाय कुठेतरी कंटाळवाणा वाटू शकतो. त्यासाठी फक्त 5 ते 6 तास गोठ्याला देणं खूप गरजेचं आहे. आता आपण बघू शकतो की या साईडला पण आपल्याला आता यावर्षी गोठा मारून घ्यायचा आहे. कारण जागेची कुठेतरी अडचण येते. आता आपल्याला दोन्ही साईड आपल्याला दावण करायचे आहेत. मित्रांनो, हा बघू शकतो की शून्यातून आपण सुरुवात केलेला गोठा आज जवळपास 17 ते 18 जनावरांचा गोठा झालेला. आपल्याला क्षेत्र कमी आहे, फक्त 1.5 एकर शेती आहे. त्यावरतीच हा पूर्ण आपण गोठा सांभाळतोय. तरी चॅनलला कोणी नवीन असेल चॅनलला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नवीन मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.